साद देती हिमशिखरे. पहिला भाग. मी टेकडी चढत होतो. सगळीकडे अंधुक अंधुक दिसत होते. दिशा फाकून बराच वेळ झाला होता. परंतु धुक्याने आसमंत व्यापले असल्याने सूर्यदर्शन घडत नव्हते. सभोवताली नीरव शांतता पसरली होती. शांत गंभीर. दूर दूर कुठेतरी पक्ष्यांचा कूजनाने त्या शांततेचा भंग होत होता तेवढाच. किती कठीण होती ती चढण. पण ती चढण चढून चालण्याने श्रम झाल्याने इतकी झोंबरी थंडी असूनही अंगभर एक गोड ऊबदार शिरशिरी जाणवत होती. कसल्याशा गाण्याची लकेर गुणगुणत मी गिरीशिखरावर आलोही. एव्हाना सूर्यबिंब कितीतरी वर आले होते आणि त्यामुळे आसमंत उजळून जे दृश्य समोर ठाकले होते ते इतके आल्हाददायक होते की जीव नुसता उल्हासाने फुलून आला. मनात येऊन गेले एवढे श्रम घेतले त्याचे चीज झाले. किती सुंदर, किती नयन मनोहर. जिकडे पहावे तिकडे तालची बर्फाच्छादित शिखरे सुवर्णमुकुट घातल्यासारखी दिसत होती. खालच्या सपाटीवरही बर्फच बर्फ पसरले असून जिथे जिथे ते सूर्याची उष्णतेने वितळत होते तिथे तिथे हिरवळीची छटा अधूनमधून डोकावत होती. भोवतालचे हृदयंगम दृश्य, बाल सूर्याचे ते गोजीरवाणे लाल लाल रूप, मंद शीतल वाऱ्याची झुळूक, निस्तब्ध शांतता, सारे सारे इतके आल्हाददायक होते की त्या थंडीतही मला हलके फुलके झाल्यासारखे वाटत होते. उत्साहाला जणू उधाण आले होते. त्या भरात समोर दिसणाऱ्या दुसऱ्या टेकडीवरही चढून जावे, किती मजा येईल अशा विचाराने मी 2 पावले टाकली देखील. तो पाठीमागे कुणीतरी असल्याची जाणीव झाली. जनता संपर्कापासून खूपच दूर अभूतपूर्व अशा सौंदर्याचा निर्भेद अनुभव घ्यायला मी या गिरीशिखरावर आलो आहे अशी माझी कल्पना. पण त्या बेभान स्थितीत ही चाहूल लागल्याने मी एकटा नाही या जाणीवेने थरकलो. मी एकदम दचकून मागे पाहिले. माझ्यापासून थोड्याच अंतरावर भगवे वस्त्र परिधान केलेला एक संन्याशी उभा होता. इतके भव्य व्यक्तिमत्व मी यापूर्वी पाहिल्याचे मला आठवत नव्हते. उंचच उंच पण धिप्पाड शरीराची ठेवण, ओठ जरासे विलग होऊन स्मित फुटलेले, पण केवढे मनोहारी. अतिसुंदर चेहरा, गोरी गुलाबी कांती, तेजस्वी पण सहृदयता ओसंडली आहे असे नेत्र, शक्तीचा जणू स्रोतच असा बलिष्ठ देह, गोऱ्या उघड्या गळ्यात रुद्राक्षमाळा, तर शिरोभागी सोनेरी जटांचा मुकुट, उजव्या हातात त्रिशूळ नि पायात खडावा. माझी स्वतःची उंची 6 फुटांपेक्षा जरा जास्त असल्याने मी स्वतःला उंच समजत असे. पण माझ्यापुढे उभी असलेली मूर्ती माझ्याहीपेक्षा 8-10 इंचांनी जास्तच उंच होती. मी दचकून वळलो आणि स्तिमित दृष्टीने त्या संन्याशाकडे पाहत राहिलो. याची त्याला गंमत वाटली असावी असे दिसले. हुकुमी पण अत्यंत मधुर आवाजात तो म्हणाला, "एकही पाऊल पुढे टाकशील तर प्राणाला मुकशील. समोर दिसते आहे ती टेकडी नाही, ती प्रचंड हिमराशी आहे. त्याखाली हजारो फूट खोल अशी घळई आहे. या रस्त्याने जाऊ पाहशील तर त्या गर्तेत तुझी नामोनिशाणीही राहणार नाही. या गिरी परिसराशी तुला माहिती दिसत नाही आणि अशा ठिकाणी वाटाड्याशिवाय हिंडणे धोक्याचे आहे. मौज मजा करायला जाशील नि जीव मात्र गमावून बसशील. तेव्हा शहाण्यासारखा माझ्या पाठोपाठ ये. मी तुला तुझ्या मुक्कामावर सुखरूपपणे पोचवितो." केवढ्या भयंकर संकटातून वाचलो या कल्पनेने मी लीन होऊन अभिवादन केले नि म्हटले, "महाशय, आपण कोणीही असा, माझा जीव वाचवल्याबद्दल मी आपल्या अत्यंत ऋणी आहे." माझे वाक्य ऐकताच तो संन्याशी मोठ्याने हसला. पांढऱ्या शुभ्र मोत्यासारख्या त्याच्या दंतपंक्ती चमकून गेल्या. "अगोदरच उशीर झाला आहे, तेव्हा झपाझप पाय उचल, नाहीतर वितळणाऱ्या बर्फातून डोंगर उतरून जाणे धोक्याचे होईल," तो म्हणाला. एकही शब्द न उच्चारता मी त्याच्या पाठोपाठ चालू लागलो. उतार उतरून जाणे तसे सोपे होते, पण वितळलेल्या बर्फाने पाय घसरून केव्हा कपाळमोक्ष होईल याची भीती वाटत होती. तो अगदी सहजपणे चालला होता. धोक्याच्या वळणावर मला जपून नेत होता. असे कितीतरी अंतर चाललो असू नि तेवढ्यात एका बर्फाच्छादित खडक समोर आला. संन्याशाने तो केव्हाच ओलांडला. मला मात्र तो ओलांडायला जरा वेळ लागला. लवकरच एक गुहेच्या तोंडाशी आम्ही पोहोचलो. त्याने हलकीशी शीळ घातली. त्याबरोबर महाभयंकर नि क्रूर दिसणारे 2 कुत्रे बाहेर आले. साधूला पाहताच माणसासारखे त्याच्या पायाशी ते नतमस्तक झाले. त्याने त्या दोन्ही धुडांना सहज नि ममतेने उचलून आपल्या बाहूत घेतले. त्याच्या शक्तीची मला कल्पनाच करता येईना. "घाबरू नकोस," साधू म्हणाला. "भीतीदायक दिसतात खरे हे कुत्रे, पण आहेत अगदी गरीब. त्यांच्यापासून काही अपाय नाही पोचणार तुला."
गुहा चांगली ऐसपैस सुंदर आणि आरामशीर होती. आज चांगले उबदार वाटत होते. स्वच्छता इतकी दिसत होती की त्याकरिता कुणीतरी चांगलीच मेहनत घेत असला पाहिजे असे स्पष्ट जाणवत होते. व्याघ्रांबर मृगाजींनी काळविटांची कातडी यांनी सर्व जमीन आच्छादलेली होती. पण त्यातही सौंदर्यदृष्टी दिसत होती. एका कोपऱ्यात मऊ लोकरीची पांघरुणे नीट घड्या घालून ठेवली होती. दुसऱ्या कोपऱ्यात चौकोनी थंडीलामध्ये अग्नी धुमसत होता. वरच्या झरोक्यातून साऱ्या गुहेत उजेड पडला होता. पण कुठूनही त्यामधून बर्फ किंवा पाणी उघळताना दिसत नव्हते. कसला तरी मंद मधुर सुवास साऱ्या वातावरणात दरवळत होता. सारे दृश्य आणि वातावरण इतके स्वर्गीय, सुखशांती, समाधानाचे वाटत होते की नास्तिकातल्या नास्तिकालाही तेथे काहीतरी दैवी, पवित्र, असामान्य आहे असे कबूल करायला लागले असते. साधूने मला बसायला सांगितले आणि म्हटले, तू दमला आहेस, थोडी विश्रांती घे. तुझा श्रमपरिहार करण्याकरता काही मला देता येते का पाहतो. त्याने आपले हात पसरले आणि काय आणि कसे काय मला कळले नाही. त्याने आपल्या हाताने गरमागरम दुधाचा लोटा माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि म्हणाले, एवढे दूध घे म्हणजे तुला कसे ताजेतवाने वाटेल. गाईच्या दुधासारखी या जगात उत्साह आणि शक्तिवर्धक दुसरी वस्तू नाही. मी खरोखरच थकलो होतो. मला तहान लागली होती. त्या स्थितीत गरमागरम दूध म्हणजे जे हवे ते मिळाले असे केवळ नसून जणू परमेश्वरी वरदानच वाटले. किती मधुर आणि आल्हाददायक होते ते. मी ते सारे दूध प्यायलो आणि रिकामा लोटा खाली ठेवला. माझ्याकडे स्मितमुद्रेने पाहत तो साधू म्हणाला, वत्सा, ही गुंफा तुझीच आहे. एके दिवशी तू येथेच येणार आहे. माझा स्वभाव जात्या फार चौकस आणि बडबड्या, कुठेही बावरणारा किंवा स्वतःकडे कमीपणा पत्करून गप्प बसणारा नव्हे. पण त्या गुहेतील ते धीर, गंभीर आणि पवित्र वातावरण व साधूची मनावर पडलेली मोहिनी यामुळे मी अवाक झालो. साधू काय म्हणाला ते मला जरी समजले नाही, तरीही मी त्याला उलट कोणताही प्रश्न विचारला नाही. माझ्या गोंधळलेल्या मनाचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटलेले त्याला दिसले की काय न कळे. तो म्हणाला, मी जे काही म्हटले त्याचा अर्थ आज तुला समजणार नाही, पण कालांतराने सत्य तुला आपोआप समजून येईल. घरी परतायला तुला आधीच उशीर झाला आहे, तेव्हा तुला आणखी थांबवत नाही असे म्हणून मनुष्याला सांगतात, त्याप्रमाणे त्या दोन्ही कुत्र्यांना त्याने मला टेकडीच्या खालपर्यंत सोबत करायला सांगितले. मीही उठलो. आदराने त्या साधू पुढे नतमस्तक होऊन त्याने केलेल्या उपकाराबद्दल पुन्हा आभार मानले आणि कुत्र्यांपाठोपाठ गुहेबाहेर पडलो. सूर्य बराच वर आला होता. भोवतालचे बर्फ वितळलेले होते. एका दरडीवरील निसरडी वाट टाळता टाळता पाय घसरून मी चांगलाच कोसळलो. माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. डोळे उघडले, पण सगळीकडे काळोखच काळोख दिसला. डोक्याला तर लागले नाही ना म्हणून मी डोके चाचपू लागलो, पण तिथे मऊ मऊ स्पर्श जाणवला. मला आश्चर्य वाटले. मी सावध झालो आणि उठून बसलो. आणि काय आश्चर्य, मी माझ्या खोलीत मऊ अंथरुणावर उबदार पांघरूण लपेटून बसलो होतो. दिवा लावून घड्याळ पाहिले तो पहाटेचे 4 वाजले होते. एकूण मला स्वप्न पडले होते तर. इतक्या लवकर उठून काय करायचे. दिवा मालवून मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण झोप येणे अशक्य होते. त्या विलक्षण तरी सुखद स्वप्नाने माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ उसळला. त्या स्वप्नातील दृश्यांची आणि अनुभवांची संगती लावण्याचा मी तासभर प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. मी शेवटी उठलो, कपभर चहा करून प्यालो आणि टेनिसची रॅकेट घेऊन खोलीबाहेर पडलो.